राज्यात आमचं सरकार आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत, तरीसुद्धा अवघ्या काही महिन्यात केलेला आमच्या गावातल्या रस्त्याची दुरवस्था होते आणि त्या दुरुस्तीबाबत कोणीच दाद घेत नसल्यामुळे आम्हाला आमच्याच सरकारविरोधात उपोषण करावं लागतंय, यासारखी शरमेची गोष्ट नाही. या संतप्त भावना आहेत मालवण तालुक्यातल्या आंबेरी गावच्या ग्रामस्थांच्या. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या चव्हाटा आंबेरी मार्गावर म्हणजेच ग्रामीण मार्ग 407वर मोठे खड्डे पडून हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. याबाबत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कुडाळ इथल्या कार्यालयासमोर आज आंबेरी ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. अखेर 4 दिवसात रस्ता दुरुस्त करून देतो असं लेखी पत्र प्रमंग्रासयोचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांनी ग्रामस्थांना दिल्यावर त्यांनी उपोषण मागे घेतलं. पण या पत्राची अंमलबजावणी झाली नाही तर मात्र संपूर्ण गावाच्या निर्णयानुसार ग्रामपंचायत सरपंच आणि सगळे सदस्य राजीनामा देणार असल्याचा इशारा सरपंच मनोज डिचोलकर यांनी दिला. मालवण तालुक्यात आंबेरी येथील चव्हाटा ते आंबेरी हा मार्ग प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आला. या कामाला अवघे काही महिनेच होत नाहीत तोपर्यंत या मार्गावर मोठे मोठे खड्डे पडलेत. रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनलाय. रस्त्यावरून वाहतूक करताना ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतोय. तसंच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे मोठा अपघात होण्याची देखील शक्यता आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे एसटीच्या गाड्या देखील बंद झाल्या होत्या. त्यासाठी सुद्धा ग्रामस्थांना आंदोलन करावं लागलं होतं. या रस्त्याच्या या दुरवस्थेकडे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कुडाळ कार्यालयाकडे ग्रामस्थ सरपंच यांनी वारंवार लेखी तसंच तोंडी तक्रार केली होती. पण या कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. सध्या पावसाळा सुरू झालाय, त्यामुळे पाऊस अधिक वाढण्याच्या आधी रस्ता दुरुस्त करण्यात यावा असं निवेदन प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या या कार्यालयाला देण्यात आलं. त्यानुसार आज हे आंबेरी ग्रामस्थ या कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. आमची भाजपची ग्रामपंचायत आहे, केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे. आमचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. खासदार नारायण राणे हे देखील भाजपचे आहेत. तसंच गेल्या निवडणुकीच्या वेळी गावातून 85% मतदान भाजपला करण्यात आलं. तरी देखील आमच्या नशिबी असा रस्ता का? आमच्या मागण्यांची दखल संबंधित कार्यालयाकडून का घेतली जात नाही असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. चौके ते आंबेरी हा रस्ता एकदम निष्कृष्ट दर्जाचा बनलेला आहे आणि तो सुद्धा आज एवढे खड्डे भरलेले आहेत. आज गाडी पण जाऊ शकत नाही, माणसांना पण जायला मिळत नाही, 2 व्हीलर जायला मिळत नाही अशी अवस्था आलेली. आम्ही प्रत्येक जणी सरपंचांना सांगून कॉन्ट्रॅक्टरला सांगून आम्ही खूप हे केलं आहे, पण अजून कोण त्याची काही दखल घेत नाही. आम्हाला नाविलाजाने उपोषण करायला, आम्ही भाजप पक्षाचे असून पण आम्हाला ते साथ देत नाही. मग आम्हाला हा उपयोग काय आहे? आज जर त्यांनी आम्हाला व्यवस्थित हे केलं असतं तर आम्ही त्या आलो नसतो. एवढी माणसं आम्हाला एसटी जाण्या येण्याची एवढी हालत होतात, खूप म्हणजे त्याच्या. आणि जर लोकांची एवढी हालत झाली आहे आणि जर नाही एक मुलाबाळांची आज एवढी हालत झाली आहे किंवा प्रसूती एखाद्याची झाली तर ती प्रसूती पण त्याच्यातच जाईल एखाद्याची, अशी परिस्थिती आज झालेली आहे. प्रसूती झाली तर मग कुठे जाणार त्यांनी लोकांनी, अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे आम्ही पत्र दिलेलं आहे आणि आज उपोषणाला बसलेलो आहोत. त्याने व्यवस्थित त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आज आम्ही 4 दिवसात खड्डे उरण वगैरे देतो. ते जर दिले तर ठीक आहे, नाही तर आम्ही दुसरा पर्याय आमच्याजवळ आहे पुढे करण्याचा. पण त्यांनी एक लेख आता निवेदन देतो बोलले, ते दिले तर परत झालं आणि त्यांनी रस्ता व्यवस्थित करून द्यावा हीच आमची मागणी आहे. आमचे सरपंच मनमोहन डिचोलकर गेले वर्षभर चौके आंबेरी रस्त्याबाबत आवाज उठवतात. आम्ही निवडणुकीच्या वेळी मी स्वतः माननीय खासदार नारायण राणे साहेबांना आम्ही हे सर्व नमूद केलेलं होतं. आम्हाला वाटलं होतं नारायण राणे साहेबांनी आदेश दिल्यावर ते होईल, पण अजूनपर्यंत काही झालं नाही. मला स्वतः त्यांनी वचन दिलं होतं कुठच्याही परिस्थितीत 6 महिन्याच्या आत आम्ही हा रस्ता करून घेतो म्हणून. आज मुद्दाम मी आठवण करतो, साहेबांच्या हातून असं होत नाही. कुठचंही काम घेतलं की धडाक्याने पुरं करतात. खूप आमचा विश्वास होता. नाही विलाजाने संपूर्ण गावाची लोकसंख्या सगळे 80% मतदान करून आज सरपंच उपसरपंच कार्यकारिणीला वेठीचा धरतायत. पालक येऊन त्यांना घेराव घालतायत. शाळेतली मुलं, शाळेतली जाणारी एसटी, मध्येच एसटी तिथे पंक्चर झाली की 2 दिवस 3 दिवस येत नाही, त्याच्यासाठी सुद्धा सरपंचाने आंदोलन केलं मालवण डेपोला. त्यानंतर रेग्युलर एसट्या झाला सगळं. हे प्रत्येक वेळी आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे
मुख्यमंत्री असताना ही वेळ आमच्यावर येते. वाईट वाटतंय हे की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असून, माझ्यासारखा संघाचा कार्यकर्ते असून आम्हाला ह्या ठिकाणी येऊन उपोषणाला बघताय. शरम वाटतंय आम्हाला. आधी कोणाला वाईट वाटायचा प्रश्न नाही, कोणाबद्दल द्वेष नाही. नागरिकांचा हा जाण्या येण्याचा रस्ता सुस्थितीत व्हावा एवढीच आमची इच्छा आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जायला सुलभ मार्ग हा व्हावा, डांबरीकरण होऊन तो लवकरात लवकर व्हावा एवढ्यासाठी आम्ही आज आमच्या शेतीचं कामं बाजूला ठेवून या गावाच्या विकासासाठी इथे आम्ही आलेलो आहोत. आमच्या इथे रस्त्याचे खड्डे पडले आहेत. तिथे गाडी व स्कूटर वाहन जात नाही. मुलांनाही त्रास होतो. स्कूटी वगैरे जातात तिकडनं लहान मुलांच्या. सरपंचांना सगळ्यांनी पत्र लिहून दिलेली असून त्याची दखल कोणी घेतलेली नाहीये. त्याच्याबद्दल आम्ही इथे उपोषणाला बसलोय. आमची मागणी आहे की आम्हाला रस्ता दुरुस्त करून हवाय, लवकरात लवकर हवाय. दरम्यान प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कुडाळ कार्यालयाचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांनी सरपंच आणि ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेतलं. येत्या 4 दिवसात खड्डे बुजून रस्ता दुरुस्त करून देतो असं लेखी आश्वासन त्यांनी दिलं. त्या पत्राचं वाचन सरपंच मनोज डिचोलकर यांनी केलं. ग्रामीण मार्ग 407 या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तरी पुढील 4 दिवसात म्हणजे दिनांक 4/7/2025 पर्यंत संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सूचना देऊन रस्त्यावरील सर्व खड्डे भरून हा रस्ता वाहतुकी सुस्थितीत करण्यात येईल. तरी आपले आज दिनांक 30/7/2025 रोजीचे उपोषण स्थगित करावे विनंती. त्यानंतर ग्रामस्थांनी हे उपोषण स्थगित केलं. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांनी देखील ग्रामस्थांशी चर्चा केली. पण जर 4 दिवसात रस्त्याचं काम झालं नाही तर रस्त्यावरच्या त्याच खड्ड्यात बसून उपोषण करू. शिवाय गावातर्फे निर्णय घेऊन सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्य राजीनामा देऊ असा इशारा सरपंच मनोज डिचोलकर यांनी दिलाय. आमच्या आंबेरी गावामध्ये जो मुख्य रस्ता आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक मधून तो मंजूर झालेला आहे. तो 2018 पासून त्या रस्त्याचं काम चालू आहे आणि तो रस्ता पूर्ण होऊन जवळजवळ 1 वर्ष झालं आहे. आणि 1 वर्ष म्हणजे एका महिन्यातच तो रस्ता पूर्ण म्हणजे मोडकळीस, म्हणजे त्याला पूर्ण खड्डे पडलेत आणि तो मोडकळीस झालेला आहे. आणि आम्ही वारंवार या ऑफिस जवळ बाकी इतर जे आमचे पदाधिकारी यांच्या पाठीशी लागून आम्ही बाबा तो रस्ता काय असेल तो लोकांसाठी करून द्या असं खूप आमचे प्रयत्न चालू आहेत. आता शेवटी नाईविलाज झालाय, त्यामुळे आम्ही सर्वजण उपोषणाला बसलोय. आणि रस्त्याची काय परिस्थिती आहे मी तुम्हाला व्हिडिओ किंवा फोटो काय असतील ते मी दाखवतो. त्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपोषणाला बसलोय. आता यांनी आम्हाला 4 दिवसामध्ये काय असेल ते रस्त्याचे खड्डे बुजवून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवून देतो असं आम्हाला लेखी पत्र आता हे आपले डिपार्टमेंट देत आहे. आणि पाऊस गेल्याच्या नंतर तो रस्ता काय असेल तो कॉन्ट्रॅक्टरला सांगून आम्ही पूर्ण क्लिअर करून देतो असं या डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलेलं आहे. आणि जर हा रस्ता 4 दिवसात झालाच नाही तर यानंतरचं उपोषण जे आमचं असेल ते ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या ठिकाणी जे खड्डे पडलेले त्या खड्ड्यामध्ये बसून आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत. हे पण या डिपार्टमेंटने समजून घ्यायचे आणि कोण असतील त्यांनी प्रत्येकाने ते समजून घ्यायचे. जर हे खड्डे बुजवले नाही, जर रस्ता तो आम्हाला क्लिअर करून दिला नाही तर गावाने पूर्ण सांगितलेलं आहे की तुम्ही पूर्ण जी ग्रामपंचायतची बॉडी आहे, सरपंच, उपसरपंच आणि पूर्ण सदस्य, बॉडी पूर्ण भाजपची आहे. पण गावाने सांगितलेलं आहे की जर खड्डे बुजले नाही आणि इतर विकास कामं झालं नाही गावातली तर सर्वांनी राजीनामे द्यायचे. ग्रामपंचायत तशीच राहू दे, तुम्ही राजीनामे द्या. त्या पद्धतीमध्ये जर उद्या 4 दिवसामध्ये जर ते खड्डे बुजले नाहीत किंवा इतर जी विकास कामं आहेत, पुढे जो आणि रस्ता आहे तो पण मंजूर झाला नाही तर गावाने सांगितल्याप्रमाणे आम्ही जो काय गाव देईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे. आम्ही सर्वजण राजीनामे द्यायला तयार आहोत. यावेळी सरपंच मनोज डिचोलकर, उपसरपंच रवींद्र परब, ग्रामपंचायत सदस्य कमलेश वाक्कर, गणेश डिचोलकर, पूर्वा मुसळे, मिलन सामंत, वृंदा केळुसकर, माजी सरपंच केशव नांदोसकर, शंकर खोत, बाळू मुसळे, प्रवीण आंबेरकर, शिवराम आंबेरकर, निलेश मुसळे, जगदीश वाक्कर, प्रवीण वाक्कर, अमित डिचोलकर, समीर मांजरेकर, समीर मुणगेकर, महेंद्र केळुसकर, आनंद आंबेरकर, विशाल परुळेकर, संदीप कुलकर्णी, सतीश वाईरकर, बाबा परब, रवींद्र सामंत, संदेश मांजरेकर आदी उपस्थित होते.